ORS ओरल रिहायड्रेशन साल्ट नाव ऐकलं की अनेक जण म्हणतात हे तर फक्त पाणीच आहे. पण खरं सांगतो, हे साधं पाणी नाही, हे जीव वाचवणारं पाणी आहे. डायरिया, उलटी, ताप किंवा जुलाब झाले की शरीरातून फक्त पाणीच नाही तर मीठ आणि महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्ससुद्धा बाहेर पडतात. पण हीच गोष्ट सर्वात धोकादायक असते, विशेषतः लहान मुलांमध्ये. अनेक पालक इथे चूक करतात. ते म्हणतात पाणी पितोय ना, मग ORS कशाला. पण साधं पाणी शरीरात गेलेलं इलेक्ट्रोलाइट परत देऊ शकत नाही. ORS मात्र तेच काम करतं. ORS मध्ये नेमकं काय असतं? सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड आणि ग्लुकोज हे सगळे घटक शरीराला पाणी आत धरून ठेवायला मदत करतात. म्हणजे ORS फक्त तहान भागवत नाही, तर शरीराला डिहायड्रेशनमधून बाहेर काढतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ORS फक्त जुलाब झाल्यावरच नाही, तर उलटी, ताप, जास्त घाम किंवा लहान मूल दूध कमी घेत असेल तरी ORS उपयोगी पडतं. पण ORS कसं द्यायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ORS कधीही घट्ट बनवू नका. कधीही अंदाजाने पाणी कमी जास्त करू नका. एक पॅकेट दिलेल्या प्रमाणातच पाणी घट्ट ORS दिलं तर उलट त्रास वाढू शकतो. आणि अजून एक गैरसमज, ORS म्हणजे औषध आहे. तर नाही, ORS हे औषध नाही, ते सपोर्टिव्ह लाईफ सेव्हिंग फ्लुइड आहे. जर लहान मूल थोडं थोडं पण वारंवार ORS घेत असेल तर हॉस्पिटलची गरज अनेक वेळा टाळू शकते. WHO मध्ये ORSमुळे जगभरात कोट्यावधी मुलांचे प्राण वाचले आहेत. पण हे लक्षात ठेवा, जर मूल खूप सुस्त झालं असेल, ORS पीत नसेल, सतत उलटी होत असेल किंवा युरिनेशन आउटपुट कमी झालं असेल तर घरी ORS देत बसू नका. तात्काळ डॉक्टरांना दाखवा. एका वाक्यात सांगायचं तर ORS पाणी वाढतंय, पण योग्य वेळी दिलं तर ते जीवसुद्धा वाचवतं. ही माहिती प्रत्येक आई वडिलांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे, कारण योग्य वेळी दिलेलं ORS मोठ्या आजारापासून वाचवू शकतं. पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.